पण मी प्रयत्न करेन उद्या यायचा. ओके प्रीतम, हा, आणि नाही जमलं तर तुम्ही आहातच ना. हा हा, एक मिनिट. काय 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 चाललंय? थांबाव तुम्ही. मस्त आहे ना शर्ट? हा परफेक्ट हा, मी करतो. हा. काय चाललंय काय? प्रीतम, हा परफेक्ट दिसेल तुम्हाला. उद्या तुम्ही प्रोग्रामसाठी हाच शर्ट घालणार आहात. नाही, मी उद्याच्या प्रोग्रामला हा शर्ट घालेन, पण प्रोग्राम दादाचा आहे माहितीये ना. तू काय एवढी एक्साइट होतेस? मग का नाही होणार एक्साइट? एवढ्या कठीण प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा हा प्रोजेक्ट करताय. आपल्या सगळ्यांनाच माहिती की दादांनी या प्रोजेक्टसाठी किती मेहनत घेतली आणि आज फायनली आपल्याला इन्व्हिटेशन आलंय त्या प्रोग्रामचं. तुम्हाला सांगू प्रीतम, मी केव्हापासून या दिवसाची तयारी करते माहितीये. हो, आणि मी पण खूप खुश आहे प्रिया. उद्या काहीही झालं ना तरी आपण या प्रोग्रामला जायचंच. तुम्हाला माहितीये ना, आपल्याला आईंपासून लपून जावं लागणार आहे. बघा प्रीतम, काहीही झालं तरी कुठल्या परिस्थितीत आईंना हे कळता कामा नये. त्यांना जर कळलं ना तर ते आपल्याला सोडणार नाहीतच, पण आपण गेलेलंही त्यांना आवडणार नाहीये. प्रिया, प्रीतम, येऊ ना. बाबा या या ना, या. बसा. मला सांगा, तुम्ही उद्या आदित्यच्या प्रोग्रामला जाणार आहात ना? हो, हो. जाणार आहोत आम्ही, पण एक प्रॉब्लेम आहे बाबा. कोणता? बाबा, आम्ही उद्या चाललोय हे आम्ही आईला सांगू शकत नाही, कारण तिला कळलं तर ते आम्हाला जाऊच देणार नाही. सो आम्ही जे काही करतोय ते गपचूप आणि तिच्यापासून लपून करतोय. आणि बाबा, मला असं वाटतं की तुम्ही पण या कार्यक्रमाला आलं पाहिजे. तुम्ही जर आलात ना तर आदित्य दादांना खरंच खूप आनंद होईल. तुम्ही पण चला ना आमच्या सोबत. हा बाबा. अरे हो, माझी पण खूप इच्छा आहे, पण थोडक्यासाठी दुखवायचं नाहीये मला अहिल्याला. काय? थोड्यासाठी म्हणजे? अरे म्हणजे आता असं किती आयुष्य राहिलेलं माझं. बाबा, असं का बोलताय तुम्ही? काय त्रास होतोय का? म्हणजे आजारी असल्यासारखं वाटतंय का? हो, काही असेल तर आम्हाला सांगा. आम्ही अरे नाही नाही, काही झालं काही नाहीये. नाही, अरे सांगितलं ना, काही झालेलं नाहीये, बरं आहे मी. चला आवरा तुम्ही आता. नाही 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 बाबा, एक मिनिट. हे बघा, काही त्रास होत असेल तर सांगा ना, आपण करू त्यावर काहीतरी. अरे तुम्हाला सांगितलं ना मी, काही झालेलं नाहीये मला, बरं आहे मी. अहो, तुमच्यासारखं असं पॉझिटिव्ह माणूस, नेहमी हसत खेळत आयुष्य जगणारा माणूस पहिल्यांदा असं काहीतरी निगेटिव्ह बोलतोय. नाही नाही, काहीतरी झालंय. काय आहे ते सांगा. हे प्रीतम, ऐक माझं, मला काही झालेलं नाहीये. ऐका, उद्या तुम्ही तिकडे गेल्यानंतर तिकडे काय काय झालं हे सगळं नीट मला सांगायचंय, कळलं ना? हो बाबा, सगळं नीट सांगणार तुम्हाला. प्रीतम, जास्त विचार नको करू, काही झालेलं नाही मला, बरं आहे मी. नक्की? अरे हो बाबा. अरे हे इथेच बसले, कसं जाणार आपण? जावं तर लागेल ना. चला बघूया. ए प्रिया, प्रीतम, काय कुठे चाललात तुम्ही दोघे? नाही म्हणजे एवढी तयारी करून कुठे चाललात? दामिनी काकू, आम्ही ना ते जरा हा, मला माहिती ना तुम्ही कुठे चाललात ते. आदित्यच्या कार्यक्रमासाठी चाललात ना तुम्ही? हा, वहिनी
जा विचारायला विचारा. दामिनी, ते दोघे जण फिरायला जात असतील. तुझं काय आहे? आणि एकदा सांगितलंय ना, त्या कार्यक्रमाला कोणीही जाणार नाही आपल्या घरातनं, तर ते माझा शब्द नाही डावलणार. सासू मॉम, हे तर तुम्ही म्हणता ना पण त्या दोघांच्या तोंडून कुठे निघतंय? की नाही आम्ही त्या कार्यक्रमाला नाही चाललो. विचारा तर एकदा कुठे चाललेत नक्की. अरे काय रे, तुम्ही अजून इथेच? हे काय निघालोच होतो, पण आम्ही काकू दादासाहेब, हे दोघे कुठे चाललेत माहितीये का तुम्हाला? आदित्यच्या कार्यक्रमासाठी चाललेत. विचारा त्यांना. काहीतरी काय बोलतेस तू? आपल्यापैकी कोणीही तिकडे जाणार नाही असं ठरलंय ना आधीच. हो, मग विचारा ना त्यांना कुठे चाललेत. विचारा. विचारायचंय काय त्यात? मीच माझ्या कामासाठी पाठवतोय त्यांना. माझे औषधं आणि काही रंग संपलेत, ते आणायला पाठवतोय त्यांना. हा, अच्छा, बर. श्रीकांत, मी सुद्धा एका महत्वाच्या मीटिंग साठी चालली आहे हा बाहेर. तुम्ही दोघं ह्याचं काय ते सामान आहे ते घेऊन पटकन घरी या. फार वेळ घालवू नका. हो. चल, मी निघते. सावकाश जा. जा लवकर. हो मग सामान आणायचं, चला लवकर. काय? मला ना झिरो इंटरेस्ट होता त्या आदित्याचं ते इव्हेंट वगैरे अटेंड करण्यात. पण आता घरातले कोणीच जात नाहीयेत, तर मी विचार करते की मी तिथे जायला हवं. हे म्हणजे मी तर आता खरंच तिथे जाणार आहे आणि तिथे जाऊन त्याचा इव्हेंटचा पूर्ण दिवस खराब करून येणार. मग मला खरी मज्जा येईल. पारू, हे बघ, शांतपणे अभ्यास कर. होय. शांतपणे पेपर लिह. ओके? अजिबात घाई गडबड करू नकोस प्लीज. हे काय तुझ्यासाठी गिफ्ट. आज गिफ्ट वगैरे? पारू, हा पेन खरंच खूप स्पेशल आहे. मला कधी कोणी काही आईने दिला होता. या पेननी मन लावून पेपर लिह. मी पटापटा पेपर लिहेन आणि तुमच्या कार्यक्रमाला पोहोचेन, वेळेत पोहोचेन. हो, फक्त पटापट लिहिण्याच्या नादात अर्धवट सोडू नको. सर, मी वाट पाहिन तुझी. मला विश्वास आहे देवी आई सुद्धा कार्यक्रमाला नक्की येतील. त्यांचा मान राखा. कार्यक्रमाचं उद्घाटन देवी आईंच्या हातूनच व्हायला पाहिजे. माझी पण तीच इच्छा. चल निघ तू. हा, मी पण येतो. होय, ऑल द बेस्ट. थँक्यू.